BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 8 श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धाशी गोकर्ण महिमा निरूपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय ते सांग. परिसोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अति गहन सांगता झाला विस्तारून. श्रोते तुम्ही अवतारा गोकर्ण क्षेत्री श्रीपाद येती. राहिले वर्षे 3 गुप्ती तेथून श्री गुरी पर्वता येती. लोकानुग्रहाशी मासचारी कुर्मणी तेथे आले निवृत्ती संगमाते. दर्शन द्यावे भक्त लोकांते पातले तया कुरोपूर महाक्षेत्र कृष्ण गंगा वाहे तीर. महिमा सांगता असे अपार भूमंडळात दुर्लभ. श्रीपाद राहिले कुरोपुरी ख्याती झाली भूमीवरी. प्रकट महिमा आपण पारी सांगता विस्तार असे देखा. पुढे अवतार व्हाव्या गती सांगेन एका एक चित्ती. श्रीपाद कुरोपुरी असती कार्यकारण पुढे असे. अवतार व्हाव्या कारण सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी. त्याची भार्या होती देखा नाम तिचे अंबिका. सुशील आचारपती सेवका महापुण्य सती देखा. तिथे पुत्र होऊनी मरती पूर्व कर्मफळ अर्जिती. अनेक तीर्थव्रतासाठी तिने केले परियेसा. ऐसे असता जग होणार गती. पुत्र झाला मंदमती माता स्नेह करी प्रीती. अपूर्व आपणाशी म्हणून वरदा माता पित्या घरी. विप्रात्मज वाढला अति प्रीती करी. व्रत बंध करता कुळाचारी. वेदाभ्यास कराव्या विद्या नये त्या कुमारा. मंदमती अज्ञान बहिरा चिंता वाटे त्या द्विजवरा. म्हणे पुत्र मंदमती अनेक देव आराधने. पुत्र लाधलो कष्टोने प्राचीन कर्म न सुटे. म्हणून चिंता करी अहोरात्र. पतीचे म्हणे ते नारी पुत्र नाही आमचे घरी. कष्ट करून नानापरी पोशिले एका बाळकाशी. विद्याने वेद तयाशी वाया मारुने काय कष्टशी. प्राचीन कर्म असे तयाशी मूर्ख होऊन उपजावे. वर्तता पुढे तया स्थानी विप्र पडला समाधानी. देववशे करून पश्चतो पावला परियेशा. पुत्रासहित ते नारी होती तेथे कुरोपुरी. याचून आपले उदर भरी जीवित्व करी याच परी. विप्रस्त्रियेचे कुमार देखा विवाह योग्य झाला निका. निंदा करते सकळ लोक मतिहीन म्हणून या कन्या न देती कोणी. तयाशी समस्त करती दूषणी म्हणती काष्टे वाहे का पाणी. उदर भरी येणे विधी ऐसे होई कोणी ब्रह्मचारी. दुःख करी नानापरी मातसे म्हणतसे अवसरी. प्राण त्याची न आपला निंदा करती सकळ मज. असो निदेह कवन काज पोषू न शके माते तुझ. जाईन अरण्यवासाची एकोणी पुत्राचे वचन. माता करी अति चिंतन शोक करी अति गहन बिलापी ते नारी. माता सूत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात. तेथे देखील जगद्धरित श्रीपाद यती स्नान करिता. जाऊन दोघे लागती चरणी विनविते कर जोडून. वासना असे आपले म्हणे प्राण त्याजावा संगीत. निरूप द्यावा जी आम्हासी सद्गती व्हाव्या कारणाशी. आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू. ऐकून विप्रस्त्रीचे वचन पुसती श्रीपाद कृपा करून. काय संकटे तुमचे मन त्याजीने प्राण कवन्या गुणे. विप्रस्त्री त्यावेळी सांगती झाली दुःख सकळा. म्हणे स्वामी भक्त वसला तारावे आम्हा बाळकांशी. पुत्राविने कष्टले भारी अनेक तिथे पादचारी. केली व्रते पूजा जरी सकळही देव आराधिले. व्रते उपवास सांगू किती करते झाले अपरिमित. झाला पुत्र हा दुर्मती निंदा करती सकळ जन. वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला हा हीन. मंदमती दुरात्मा कृपा करी गा श्रीपाद यती. जन्मजन्मी ऐसी गती पुत्र न व्हावा मंदमती. ऐसा प्रकार सांगा मज कृपासागर दैनी हरण. म्हणून धरले तुझे चरण शरणागता कराव्या रक्षण. आलासी स्वामी कृपा सिंधू जन्मून या संसारी. कष्ट केले नानापरी न देखीचे सौख्य कुमरी. व्याले पुत्र न राहती वाचून हा एक सुत. शेळीच्या गळास्तन लोंबत वृथा जन्म झाला म्हणत. विनवितसे श्री गुरु देवा आता ऐसे करणे. पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावने. जैसा तू पूज्य जगत्रयासी सकळ लोक ज्याशी वंदिती. ऐसा पुत्र होणार गती उपाय सांगा श्री गुरु यती. म्हणून चरणी लागती त्याची माते उद्धरगती. म्हणे मागुती पुनरावृत्ती पित्रा सगळा समृग प्राप्ती. लाधे ऐसे निरूपावे वासनासे माझ्या मनी. पुत्र बाबा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहिने नैनी. पूज्यमान समस्तांची श्रीपाद ऐकून तिचे वचन सांगती भक्ती कृपा करून. करी ओ ईश्वर आराधन पुत्र होईल श्रीहरी ऐसा. गवळणीची घरी देखा कृष्ण उपजला तो कारणिका. व्रत केले गवळणी एका ईश्वराची आराधना. तैसा आराधितो ईश्वर पुत्र पावसी हा नितार. तुझ्या मनी आशा भार लादसी म्हणती श्रीपाद यती. विप्रस्त्री म्हणे त्यावेळा व्रत कसे केले ते गवळी. कैसा पूजिला चंद्रमौळी विस्तारावे मज प्रती. तैसेच व्रत करीना आपण म्हणून लागत असे चरणा. कृपामूर्ती श्री गुरु राणा सांगता झाला त्यावेळी. म्हणते श्रीपाद तेशी ईश्वरी पूजी हो तू प्रदोषी. मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने. पूजा करी जे गवळणी विस्तार असे स्कंदपुराणी. सांगेन कथा एक सगुनी म्हणती श्री गुरु तियेशी. ऐकून श्री गुरुचे वचना संतोषिली विप्रांगना. जाऊन लागे श्री गुरुचरणा विनवितसे त्यावेळी. विप्रस्त्री म्हणे स्वामी याशी अभिनव माते निरूपलीशी. देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्ण ऐसा. श्री गुरु सांगती तियेशी सांगेन एक एक चित्तेसी. उज्जैन नाम नगरीशी झाले विचित्र परियेसा. त्या नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ. त्याचा सखा असे प्राण मणिभद्र म्हणून परियेसा. सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा अपारी. मुळा देव प्रसन्न करी दिदला
सदा चिंतामणी एक, कोटी सूर्यांचा प्रकाश, माणिक शोभे महासुरस, कंठी घातली सदा हर्ष, तया मणी भद्र सन सख्याशी. त्या मण्याची लक्षणं सुवर्ण होती लोहपाषाण, तेज फाके जयावरी जाण, कनक होय परियेसा जे जे चिंतित मानसी. ते ते पावे स्मरणीशी, ऐसी ख्याती माणिकाची, समस्त राजे कांक्षा करीती, इष्टत्वे मागती कित्येक, मागो पाठविते माणिक, बलात्कारी घ्याव्या देख, राजे वांछिते परियेसा, म्हणती क्रय करुणी देखा, माणिक द्यावे आपण एका, जरी न देशी स्वभाविका, युद्धा लागी येऊ म्हणते, राजे समस्त मिळवणी, पाचले नगरा त्या उज्जैनी, अपार सैन्य मिळवणी, क्षोणी विष्टिले त्या नगराशी, ते दिनी शनिवार त्रयोदशी, राजा बैसला पूजेशी, शंका न धरी मानसी, एकचित्ते पूजितसे, महाकाळेश्वर लिंगाशी, पूजा करी राजा हर्षी, गवळणी कुमरे पाहावयाशी, आली तया शिवालया, पूजा पाहुणी शिवाची, मुले म्हणते गवळणीची, खेळू चला आपण ऐशीची, लिंग करुणी पूजू आता, म्हणून विनोदी करुणी आली आपले गृह सन्निधानी, एक वटोनी पाशानी, कल्पिले तेथे शिवालय पाशाने, एक करुणी लिंग, पूजा करती बाळके सांग, नाना परीची पत्रे सांग करीती, कल्पिती तेथे पूजेशी, गोपिका स्त्रिया येऊनी, पुत्रांते नेऊनी बोलविती, भोजन करावे म्हणून, त्यातील एक गोपी सुक्त, न जाई भोवना लिंग सोडून, त्याची माता जवळी येऊन, मारी आपले पुत्राशी, कुपे करुनी ते गोळेनी, मोडी पूजा खेळ अंगणी, पाषाण दुरी टाकुनी, गेली आपले मंदिराशी, पूजा मोडिता बाळक, प्रलाप करतेच तो अनेक, मूर्छे होऊनी शनैक, पडल्या भूमीवर धराले लावूनी, लिंगस्थनी, प्राण त्याजो काही निर्वाणी, प्रसन्न झाला शूलपाणी, तया गोपी सुताला, बाळके विनमिलेश्वराशी, कोप न करावा मातेशी, पूजा मोडली प्रदोषी, क्षमा करणे म्हणत असे, प्रसन्न होऊनी गिरिजापती, गेले लिंग लई गुप्ती, लिंग राहिले रत्न खजिते, गोवळे या घरी, तया परी, कोटी सूर्यांचा प्रकाश शिवालय दिसे, अतिसुरस लोक म्हणती, काय प्रकाश उदय झाला दिनकरा, आले होते परराष्ट्र राजे, विस्मय करीती महाचोजे, द्वेष सांडूनी बोलिजे ओजे, भेटो म्हणती रायाशी, पहा हो पवित्र नगरात, सूर्य झाला असे उदित, राजा असेल पुण्यवंत, एशियाशी काय विरोध, म्हणून पाठविती सेवकाशी, भेटू म्हणती प्रीतीशी, राजा बोलवे तयांशी, आपले गृही नगरात येते होता ते अवसरी, राजा पुसितो प्रीती करी, रात्री असतांधकारी, उदय झाला केवी सूर्य, राजे चंद्रसेनासहित पाहाव्या येते, कौतुकार्थ दिसे विचित्र रत्नखचित शिवालय, अनुपम्य तेनेची परी, गोळ्याची सदन विराजमान, तिघन पुसता झाला राजा आपण, त्या गोळिया कुमारकाशी, सांगितलं सर्व वृत्तांत, संतोष करते राजे समस्त, गोळिया राजा तू होई समस्त, तेथी नाना देश संपदा, निघून गेले राजे सकळ, राहिला चंद्रसेन निर्मळ, शनी प्रदोष पूजा कळ, भयकेचे तया नरा, गोळी कुमार जाय घरा, मातेशी सांगे सविस्तरा, येईन पुढे तुझ्या उदरा, नारायण हो तरुणी, ऐसा ईश्वरी दिदला वर, संशयन धरी, निर्धार प्रसन्न झाला, कर्पूर गौर, देखील पूजा प्रदोषीची, मोडली प्रदोष पूजा, म्हणून म्या मागितले त्या शूलक्ष पाणी क्षमा करून घेतले, म्हणून सांगे वृत्तांत मातेशी, ऐसा ईश्वर प्रसन्न झाला, प्रदोष पूजा ऐसे फळ, श्रीपाद सांगती ते वेळा, तया विप्रस्त्रियेशी, तुझे मनी असेल जरी, होईल पुत्र मजवर सरी, संशय सांडून निर्धारी, शनी प्रदोषी पूजी शंभू, ऐसे म्हणून श्रीपाद रावो, चक्रवर्ती भोळा देवो, विप्रस्त्रियेचा पाहून भावो, प्रसन्न होत तयावेळी, बोलवून तिचे कुमारकाशी, हस्त ठेवते मस्तकेशी, ज्ञान झाले तत्काळीशी, त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ, विस्मय करून विप्रवनिता, म्हणे ईश्वर हा निश्चिती, कार्यकारण अवतार होता आला निर्देह धरुणी, म्हणे ईश्वर तुझी होसी, पूजा करीन मी तुझ प्रदोषी, मिथ्या नव्हे तुझी या वाक्याशी, पुत्र भावा तुझ ऐसा निश्चय करून, पूजा करीते नित्य येऊनी, प्रदोष पूजा अति गहनी, करी श्रीपाद रायासी, पुत्र झाला तिचा महात्म्यानी, वेदशास्त्र संपन्नी, पूज्य झाला अति गहनी, सर्वांहुनी अधिकता, विवाह झाला मग त्याशी, पुत्र पौत्री नांदे हर्षी, श्री गुरुकृपा होय त्याशी, ऐसे होय अवधारा, नामधारक सांगे भक्ताशी, सांगे सिद्ध विस्तारेशी, परियेसा समस्त भक्त हर्षी, म्हणे सरस्वती गंगाधरुई, तिसरी गुरुचरित्रामृते परमकथा कल्पत्रे, श्री नृसिंह सरुतोपाख्याने सिद्ध नामधारक समादेश, शनी प्रदोष व्रत महात्म्य कथनम नाम अष्टमोध्याय, श्री गुरुदेव दत्तात्रय नमस्तु, श्री गुरुदेव दत्त.